आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. ए मेरी ज़ोहरा ज़बी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान. कसं माहिती का, नवरा बायकोचं नातंच असं आहे की त्याचं काही समीकरण नाही आहे, त्याचं काही गणित नाही आहे. नवरा बायकोचं नातं हे नातं असतं आणि त्यात खूप उन्हाळे असतात, खूप पावसाळे असतात, खूप हिवाळे असतात. म्हणजे हे शाळेसारखं असतं. म्हणजे कसं आहे, शाळेत असताना ज्युनियर KG, सिनियर KG, मग चौथी, बरोबर की नाही. म्हणजे बालवाडी, त्यानंतर 1ली ते 4थी आणि मग 5वी ते 10वी. तसंच असतं लग्नाचं, सहजीवनाचं तसंच असतं, नवरा बायकोचं तसंच असतं. म्हणजे कसं असतं बघा की बालवाडीतून आपण 1लीत गेलो ना की आपल्याला वाटतं बालवाडीचा अभ्यास जरा सोपा होता नाही का, आणि 10वीत गेल्यानंतर असं वाटतं की 8वीची गणितं किती सोपी होती, हे की नाही. तसंच आहे सहजीवनाचं, तसंच आहे. जसजसं आपण सहजीवन म्हणजे जसजसं आपण आयुष्य जगत जातो ना, तसतसं त्यातला गोडवा अजून वाढत जातो. एकमेकांना सांभाळण्याचं जे आपल्या मनात इच्छा असते ती अजून प्रबळ होत जाते. तर अशीच इच्छा बाळगणारे एक यंग कपल आपण इथे बोलवलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. आपलं नाव सांगा. कृष्णाजी वैद्य, सोलापूर. कृष्णाजी वैद्य, सोलापूर. आणि शोभना वैद्य, सोलापूर. शोभना वैद्य, सोलापूर. तुम्ही मूळच्या कुठल्या, म्हणजे लग्नाच्या आधीच्या माहेरच्या? लग्नाच्या आधीच्या सोलापूर पासून 25 किलोमीटर आमचं गाव आहे, कळमण म्हणून. कळमण. हा, खेडेगाव आहे म्हणजे असं. बरं, तिथे आता कोण आहे? तिथं आता कोणी नाही. आता भाऊ वगैरे सगळे सोलापूरला सेटल म्हणजे झाले. आता शेती आहे फक्त. शेती आहे फक्त. जाऊन येऊन बघतात. बरं. आणि तुमचं मूळ सोलापूरच? सोलापूर. सोलापूर. तुमचं कोण भाऊ बहीण? यांना 5 भाऊ होते. मोठे भाऊ सर्वात रंगावैद्य संचारचे संपादक, ऐकून असाल तुम्ही. हो हो हो. हा, त्यांचे हे 4 नंबरचे भाऊ. बरं 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 बरं. तुम्ही नोकरी करायचात का? नाही, शेती. 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 ती तुमची कुठे होती शेती? सोलापूर पासून 5 महिन्यावर आहे. ओके ओके. आणि आता तिथं मग शेती कोण करतं? मी आमच्या जे पूर्वीचे घरी होते हा. त्यांच्या मुलाला खोतीने केली. ओके. म्हणजे आता यांना जाणं शक्य होत नाही बरोबर, ना. त्यांची मुलं हा, ते बघतात आता. बरं बरं, व्हेरी गुड. तुमचं जेव्हा लग्न झालं त्यावेळी सोन्याचा भाव काय होता हो? 150 रुपये. 150 रुपये. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 48 वर्ष. 48 वर्ष. म्हणजे किती साली लग्न झालं? 1964. 1964 साली तुमचं लग्न झालं. लग्न झालं. त्यावेळी 150 रुपये तोळा होता. 150 रुपये. आहा. कारण ऐकायलाच किती बरं वाटतं. 150 रुपये तोळा. माझ्याच भावाने 11 तोळे सोनं घालून हे लग्न करून दिलं होतं. तर त्यावेळेला आम्हाला वाटलं की 11 म्हणजे खूप झालं ना. 1,500 रुपये त्यावेळेचे. हे आताचं जवळजवळ साधारण 1.5 करोड. बरं, घरी तुमचं कुटुंबात किती जण होते त्यावेळी? ह्यांचं हे जेव्हा लग्न करून आल्या? 5 भाऊ आणि 1 बहीण आमची. 25 लोक. बापरे. 5 भाऊ, 5 जावा, त्यांची मुलं, आई होती. आई यांच्या. बरं, मला एक सांगा, तुम्ही सून म्हणून घरात आल्यानंतर तुमच्यावर काम कुठलं देण्यात आलं हो? कारण आता एवढी मंडळी घरात आहे, काम बरोबर? म्हणजे 25 लोकांचं चहा करायचा पहिला प्रथम. हे काम सोपं होतं. सगळ्यात ते सगळ्यात सोपं. सोपं. मग तिथे आपल्याला टेस्ट, सासूबाईने कळत असेल टेस्ट, सूनबाईच्या हाताची चव काय. हो. कसं आहे की 25 जणांच्या घरातलं जेवण बनवणं हा चॅलेंजचा भाग आहे, नाही का? टेन्शन येतं. चहा करायचं म्हटलं तरी मला सुरुवातीला टेन्शन यायचं की आता नीट होतो आणि का नाही. मुलगी कसं सगळं आपलं बाहेरचं सोडून तिथे नवीन येते. घरात आलेली असते. आणि वातावरण बदलतं ना, इकडचं वेगळं, पूर्ण तिकडचं. बदलतं. पण जास्त मला काही जड टेन्शन गेलं. नव्हतं. टेन्शन नव्हतं. फक्त माणसं नवीन होती, फक्त माणसं त्यांच्याशी नवीन होती. पॉप करून घेतात. त्यांच्याकडे सगळे कमी होतं, आमच्याकडे जास्त होते. पण एकदम असं चांगलं वाटायचं. पण एकत्र सगळं, बरं. एकत्र गप्पा, हसणं, मुली सगळ्या माझ्या बरोबर ते यायच्या, सगळ्या पुतण्या माझ्या. बरं. चांगलं वाटायचं. म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की आपण उगीच अशा घरातली पसंती केली. ओके, मग आज तुम्ही मला काय खायला घालणार? आज आता मी माहेरकडचं आमची आई जी आम्हाला करून घालायची घालायची. झणझणीत पेंडपाला. झणझणीत पेंडपाला. घरच्या डाळीचं, घरच्याच त्या कांद्याच्या पातीचा झणझणीत पेंडपाला करणार आहे. बरं, आणि काय करणार? आणि दुसरं आता हे भोपळा वगैरे असं मुलं खात नाहीत ना. मुलं काहीच खात नाहीत. मुलं काहीच त्यांना खात काहीतरी वेगळं करून द्यायचं म्हणून त्याचे धपाटे बनवणार. बरं, चला मग आणि आपण स्वीट जाऊया. पॅटीस करणार आहे शेवटी लास्ट. स्वीट पॅटीस. एकूण 3 पदार्थ बनवणार. पदार्थ. आज माझी मज्जा आहे. तुमची मज्जा फक्त डोळ्याने आहे, माझी दोन्ही गोष्टींनी मज्जा आहे. आपण जायचं किचन कडे. या. वैद्य काकांचं आणि काकूंचं मी इथे आमच्या किचन मध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपला पहिला पदार्थ कुठला आहे? कांद्याच्या पातीचा झणझणीत पेंडपाला. कांद्याच्या पातीचा झणझणीत पेंडपाला.
बरं, हा पारंपरिक पदार्थ हो आहे? पारंपरिक. कोणाकडून शिकलात तुम्ही? माझ्या माहेरी आईकडून शिकले. आईकडून. कारण आमच्या घरी घरची डाळ यायची, कांद्याची पात घरची यायची. बरं. मग मुलं इतर भाज्या खायच्या नाहीत आणि भाज्या मिळत नव्हत्या खेडेगाव असल्यामुळे. हा हा हा. मग ती अशी भाजी करून आम्हाला द्यायची. ओ, म्हणजे तूर डाळ सुद्धा जाते आणि कांद्याची पात पण कांद्याची जाते. पात पण. दोन्ही गोष्टी एकाच वेळी पोटात जातात. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हा. 1 वाटी अर्धी कच्ची शिजलेली तुरीची डाळ, हा हा. अर्धी वाटी पातीचा कांदा, बरं. 2 टेबलस्पून दाण्याचं कूट, हळद आपल्या चवीनुसार. चवीनुसार, मिरची लसूणची पेस्ट 2 चमचे, जिरं फोडणीत आणि कढीपत्ता थोडा, मोहरी पाव चमचा घालायची, चवीनुसार मीठ ओके. आणि तेल. हो, ठीक आहे. बरं, मला एक सांगा की लहानपणी ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या भाज्या असायच्या घरात? याच्या व्यतिरिक्त मेथी म्हणजे एक थोडक्यात नेहमी यायची. तुमच्या पडवीत जे जे काही पिकत असेल. मेथी, भोपळे, आता हे काशीफळ भोपळा हा. हे आपल्या ह्याच्यात परिसरातच उगवत असत बाहेर बरं. दाराच्या. ओके, तेल तापत ठेवलेलं ते तापलेलं पण आहे. आता कृतीला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा लग्न झालं, मुळात हे लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज होतं? नाही असं लव्ह मॅरेज होतं? नाही, ऑरेंज अरेंज मॅरेज. मग काय ते तुम्हाला बघायला आलं ते का? नाही, आम्हालाच बोलवलं त्यांच्याकडे. आम्ही ह्याला बोलवतो. अच्छा, तुम्ही आलात. मग पोह्याचं कसं काय जमवलं? हे तुमच्याकडे तर पोहे बनवले पोहे कोणी? बनवून ठेवलेले होते अगोदर. त्यांच्या सर्व घरीच? करायचे. हा, बरं. द्यायचे कारण सगळ्या. नाहीतर- आणि बघायला म्हणजे बरेच लोक आले होते. नक्की नवरा मुलगा कुठला हे सुद्धा मला माहिती हो, नव्हतं. यांची कुठलं- फॅमिलीच हो, मोठी. फॅमिली मोठी. मग? शेवटी मी विचारलं, मी त्या मुलाला पाहिलंच नाही, म्हणलं कुठला मुलगा आहे. मग ते म्हणाले तू चहा नेऊन दे त्यांना, म्हणजे तुला समजेल. अशी पहिली आमची सुरुवात झाली. बर 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 बर, ठीक आहे. तेल तापलेले, आता काय आपल्याला पहिल्यांदा करायचं? आता मोहरी. मोहरी घालायची, बस थोडं जिरं, तुमच्या मापाने घाला, चुकायला नको. कढीपत्ता, तुमच्या नातवांना आवडतं की नाही? हो आता आवडायला आवडायला लागलं. लागलं. काल त्याला मी करून दिलं टेस्ट करायला, छान झाले आजी म्हणाला तू हेच करू द्या. आपण हे थोडं तिखट करूया बरं का? हो. म्हणजे 2च्या जागी 3 चमचे घातले तरी हरकत नाही. काय झणझणीत पाहिजे ना, खाताना आठवण झाली पाहिजे कोणाच्या हातचं आहे ते. गॅस मोठा करू? चालेल थोडा, कारण आता हे मिरची घातल्यावर थोडासा ठसका येईल ना. ठसका यायलाच पाहिजे, शिवाय मजा नाही येणार. घाल, चांगली आठवण राहिली पाहिजे हा. आमच्या पदार्थांची. तुम भी क्या याद करोगे? मीठ, डाळ घाल, दाण्याचं कूट 2 चमचे घाल. त्या दाण्याचं कुठाचं काय त्यात हे? म्हणजे जरा मिळून येतं आणि चव चांगली लागते. अच्छा. एकदम तिखट म्हणजे पोटात पण जळजळ नाही, म्हणून त्याला बाइंडिंग. बस. तुम्हाला असे सोलापूरला आलेले पदार्थ खायला मिळतील, हे तिकडेच सगळे सोलापूरला जास्त. मी आल्यानंतर खातच असतो. हे झालं का? हो झालं. आहा, झालं कम्प्लीट. हो, खायला रेडी. ओके, चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. कांदापातीचा पेंडपाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी कच्ची शिजवलेली तूरडाळ, अर्धी वाटी कांदापात, 2 चमचे दाण्याचं कूट, 2 चमचे मिरची लसूण पेस्ट, हळद, जिरं, कढीपत्ता, मोहरी, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हळदीची फोडणी करावी. त्यावर कांदापात परतून घ्यावी. या मिश्रणात मीठ, मिरची लसूण पेस्ट, अर्धवट वाफवलेली तूरडाळ आणि दाण्याचं कूट घालून भाजी वाफवून घ्यावी.